तर 2 दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये एका दुचाकीवर झाड पडलं होतं आणि त्याच्यामध्ये जखमी झालेले राहुल अशोक पाटील यांचा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झालाय। मीरा भाईंदरमधील राई गावामध्ये हा प्रसंग घडलेला होता। हा अपघात घडला होता। या ठिकाणी एका दुचाकीवर झाड कोसळलं आणि त्यामध्ये एक जण जखमी झाला। त्यांचा आता मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अपघातानंतर त्यांना स्थानिक नागरिकांनी अत्यंत तत्परता दाखवत तरुणाला झाडाखालून बाहेर काढलं आणि रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा केलं होतं, पण संपूर्ण प्रयत्नानंतर सुद्धा या तरुणाचा जीव वाचू शकला नाही। धक्कादायक अशी ही घटना घडलेली होती मीरा भाईंदरमध्ये आणि झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झालेला आहे। झाड कोसळला, बाईकवरून स्कूटीवरून जाताना एक तरुण त्याच्यामध्ये अडकलेला होता आणि या अपघातामधून त्यांना त्यावेळेला तर वाचवलं होतं त्या तरुणाला, मात्र नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता झाड कोसळण्यामुळे सुद्धा जी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आहे, बळी जाणाऱ्यांची संख्या आहे, त्याच्यामध्ये आणखी एकाची भर पडलेली आहे। एक तरुण धावत्या दुचाकीवर जात होता आणि त्याच वेळेला नारळाचं झाड त्यावर कोसळलं आणि त्यामध्येच तो जखमी झाला होता। नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे जर असे हे धोकादायक झाडं आधीच का काढली गेली नाही असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला, त्यामुळे एक अधिकचा वेळ होता प्रशासनाकडे कामं करण्यासाठी। झाडं असतील, जी जुनी झाडं आहेत किंवा पडण्यासारखी झाडं आहेत, अशी झाडं हटवण्यासाठी आणि इतरही कामं करण्यासाठी प्रशासनाकडे वेळ होता, मात्र तरी सुद्धा त्याचा उपयोग केला गेला नाही का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी दीपाली मिश्रा आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। दीपाली, काय सांगाल, प्रशासनाच्या ढिसाळपणाचा आणखी एक बळी गेलाय, काय अपडेट्स आहेत त्याविषयी? हा जो तरुण पाटील मुलगा जो वारला आहे तो माजी नगरसेवक होते, त्यांचा मुलगा होता आणि फॅमिलीमध्ये तो एकच मुलगा होता। हा दुर्दैवाने ऍक्सिडेंट झाला आणि त्याची मृत्यू झाली। आता ते लोक प्रशासनाकडे मागणी करतात की गुन्हा दाखल व्हावे, कारण की ते निष्काळजीपणे मला त्यांचा मुलगा वारला आहे, त्याची भरपाई कोणी करू शकत नाही। बरोबर आहे दीपाली, निष्काळजीपणाचा बळी हा गेलेला आहे, त्याच्यामुळे आता गुन्हा दाखल केला जातो का आणि हा गुन्हा कोणावर दाखल केला जातो, काय कारवाई होते तेही बघावं लागेल। मात्र हा जो परिसर आहे तो कोणाच्या अंतर्गत येतो, इथं कोणाकडून कारवाई आधी खबरदारी घेणं गरजेचं होतं दीपाली? MBMC जे मुंबई महानगर मीरा भाईंदर महानगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, त्यांचा अंतर्गत हा पूर्ण एरिया येतो आणि सध्या त्यांचा परिवार जे आहे ते त्यांचं कुटुंब जे आहे ते भाईंदर वेस्ट पोलीस स्टेशनला आलेलं आहे आणि इथे आता गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे। नेमकं गुन्हा कोणावर दाखल होणार आणि कशा काय होणार ते नंतरच कळवायला येईल। पोलिसांकडून त्याला काही प्रतिसाद देण्यात आला आहे? पोलीस काय म्हणतात? त्यांचं म्हणणं असं आहे की या पूर्ण प्रकरणाची बाबतीत आपण जर चौकशी करू की हा झाड कसं काय कोसळलं, तिथे काय कन्स्ट्रक्शन का काम होत होतं का, हा झाड जे होता तो आर्थिक रूपने हा झाड जे आहे ते कमजोर झालेला का हा पडला, त्याची सगळी चौकशी करू आणि त्याच्या नंतरच आपण गुन्हा दाखल करू शकतो आणि गुन्हा नेमका कोणावर दाखल होणार हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। खरं आहे दीपाली, गुन्हा कोणावर दाखल केला जाणार आणि काय कारवाई होणार याच्यानंतर तरी जाग येणार का प्रशासनाला तेही बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।